तर महाविकास आघाडीला लवकरच विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेत्यासाठी किती सदस्य संख्या असावी याबद्दल नियमात उल्लेख नाहीये। ठाकरे गटाकडनं 25 नोव्हेंबर 2024 ला विधिमंडळ सचिवालयाला पत्र देऊन विरोधी पक्षनेते संदर्भात नियमावली मागवण्यात आली होती। त्यावरती सचिवालयाचं पत्र आले। विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कोणतेही लिखित नियम नाहीत असं उत्तर विधानसभा सचिवालयाकडनं ठाकरे गटाला देण्यात आले। विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमात कोणतेही विवक्षित अशी तरतूद नाही असं विधिमंडळ सचिवानं म्हटलेलं आहे। संसदीय प्रथा आणि परंपरा यांचा सांगोपांग विचार करून अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा हे आपल्या अधिकारामध्ये विरोधी पक्षनेता नियुक्ती संदर्भात निर्णय घेत असतात असंही या पत्रात नमूद केलेलं आहे। आणि त्यामुळेच विरोधी पक्ष नेता निवड जी आहे ती होते का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, आज अतिशय महत्त्वाचा दिवस असणार आहे, कारण पहिलाच दिवस आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणि त्याचबरोबरीनं एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे विरोधी पक्षनेतेपदाचा। काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण जर आज असं म्हटलं की महाविकास आघाडीला अर्थातच विरोधी पक्षाला विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेता मिळण्याचा मार्ग काहीसा सोपा झाला आहे तरी वावगं ठरणार नाही। कारण आतापर्यंत विरोधी पक्षाकडे ती पुरेसं संख्याबळ नाही, त्यामुळे ते विरोधी पक्ष नेतेपदावर दावा करू शकत नाही अशा प्रकारची चर्चा आणि बातम्या येत होत्या। या सगळ्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे। अर्थात अधिकृत पूर्णविराम हा विधिमंडळ सचिवांकडनं जे पत्र या महाविकास आघाडीला मिळालेलं आहे, या पत्रामुळे या सगळ्या पत्रामध्ये विधिमंडळ म्हणजे विधानसभेचा विरोधी पक्ष नेता निवडीसाठी काय निकष असले पाहिजे आणि काय तरतूद आहे याबाबतची माहिती किंवा खुलासा मागवण्यात आला होता महाविकास आघाडीच्या माध्यमातून। आणि विधिमंडळ सचिवाचं जे पत्र आलंय त्यात हे नमूद केलं गेलंय की संख्याबळ किंवा विशिष्ट असा कुठलाही नियम नाही आहे, फक्त विधिमंडळ अध्यक्ष विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात ते विरोधी पक्ष नेत्याची निवड करू शकतात। आणि हे पत्र आल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेतेपदासाठी आपला चेहरा किंवा उमेदवार दिला जाऊ शकतो, त्याबाबत त्या पदावरती दावा केला जाऊ शकतो। आजवर जी काही माहिती पुढे येत होती की त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही त्यामुळे ते दावा करू शकत नाही, या माहितीमुळेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कुठल्याही प्रकारचा दावा करण्यात आला नव्हता। मात्र त्यांच्या माध्यमातून एक नेमकं या निवडी संदर्भातले निकष काय आहे हे आधी कायदेशीररित्या मागवण्यात आले होते आणि ते मिळालेले आहे त्यांना। त्यामुळं आता पुढचं जे आव्हान असणार आहे महाविकास आघाडीसमोर हे विधिमंडळाचा विधानसभेचा विरोधी पक्ष नेता हा निवडीसाठी एकमत होणं, म्हणजे जो कुठला उमेदवार जो कुठला चेहरा विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा असेल त्यावरती एकमत होणं हे सगळ्यात मोठं आव्हान आता महाविकास आघाडीसमोर असणार आहे। त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांची विरोधी पक्षाच्या आमदारांची बैठक आज 10 वाजता पार पडेल। जे काही मुद्दे सरकारला घेरण्यासंदर्भात वेगवेगळ्या विषयावरती आवाज उचलण्यासंदर्भात या विरोधी पक्षाच्या बैठकीत असेल, यासोबतच आता विधानसभेचा विरोधी पक्ष नेता कोण या मुद्द्यावर देखील चर्चा होईल आणि त्यांच्या माध्यमातून जर एकमत झालं तर विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा उमेदवार हा दिला जाईल। प्रज्ञा, भाष्य होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुकतीच घडलेली घटना रक्षा खडसे यांच्या मुलीसंदर्भातली घटना असेल किंवा स्वारगेटमधली घटना अगदी ताजी आहे, या सगळ्यावरती सुद्धा अतिशय आक्रमक पद्धतीनं विरोधक आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतील का? काय अधिक माहिती? दुसरीकडे आपण जर बघितलं तर विरोधकांच्या माध्यमातून गृह खातं अर्थातच राज्यातली बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था हे रडारवर असणार आहे, त्यांच्या टार्गेटवर असणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आहे आणि अशातच दोन्ही पद्धतीने म्हणजे जर त्यांनी गृह खात्याला लक्ष केलं तर मुख्यमंत्र्यावर देखील त्यांना लक्ष करता येईल, आरोप करता येईल आणि गृह खात्यावरती देखील आरोप करता येईल। राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असा आरोप सातत्यानं गेल्या हिवाळी अधिवेशन जे नागपूर येथे पार पडलं होतं त्या अधिवेशनापासून विरोधी पक्ष कडनं उपस्थित केलं जातं आहे सुरक्षेचा कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा। कारण त्यावेळी वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरण हे ताजं होतं। हे या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचा आता सहभाग आढळून आलेला आहे। वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही।
बीड येथील बीड प्रकरणानंतर आता पुणे स्वारगेट प्रकरण, रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याचं प्रकरण, यासोबतच आपण जर बघितलं तर परभणी येथील प्रकरण, या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही अशा पद्धतीचा आरोप विरोधकांकडनं सातत्यानं केला जात होता आणि त्यामुळं या मुद्द्यावरनं देखील विरोधक आक्रमक होईल. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की गेल्या सरकारच्या काळात झालेले घोटाळे आणि गेल्या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात निधींना चुकीच्या पद्धतीने मंजुरी मिळणे, यासोबतच राज्याच्या तिजोरीमध्ये जो निधीचा पैशाचा वानवा खडखडाट आहे, या मुद्द्यावरनं देखील विरोधक आक्रमक होताना बघायला मिळेल. नेमकी विरोधकांची आजची रणनीती काय आहे हे काही वेळातच स्पष्ट होईल. ही रणनीती ठरवण्यासाठीच विरोधकांच्या माध्यमातून सगळ्या आमदारांची बैठक आता 10 वाजता बोलवण्यात आलेली आहे आणि 10 वाजता आज कुठल्या मुद्द्यावरनं सरकारला लक्ष करायचं हे ठरेल आणि त्यानंतर 10:30 वाजताच्या सुमारास सरकारच्या विरोधात या विरोधी पक्षांच्या आमदारांचं विधिमंडळाच्या पायऱ्यावरती आंदोलन देखील असणार आहे. प्रज्ञा. नक्कीच. तुर्तास धन्यवाद अक्षय. या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच.